सगळ्यांना आवाज ऐकू येतोय माझा? गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज ऐकू येतोय? आवाज मोठा ऐकू येतोय का बारीक ऐकू येतोय? एक मिनिट थांबा हा. ओके चला आपण ना मागच्या लेक्चरला एक फास्ट रिवाइज करूया. आपण मागच्या लेक्चरला किंगडम मोनेरा घेतलेला बरोबर. या किंगडम मोनेराचे आपण कॅरेक्टर्स इन शॉर्ट बघितलेले बघतोय आपण आणि पुढे जाऊया. बघा आपण असं बघितलेलं मोनेरा इज अ प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम which are divided into 3 groups: Archaeobacteria, Eubacteria, Mycoplasm. Archaeobacteria is the oldest bacteria, Eubacteria is a modern bacteria. Now in case of Archaeobacteria, complex cell wall which is made up of polysaccharide, whereas the Eubacteria which is a modern bacteria, it is made up of cell wall is called as peptidoglycan. Now in case of Archaeobacteria, oldest bacteria, peptidoglycogen absent and the cell wall is made up of polysaccharide. Now Eubacteria again divide into two, which is called autotroph and heterotroph depending upon their mode of nutrition. Now Archaeobacteria, which is oldest bacteria, again divide into methanogen, thermoacidophils and halophils. Okay, halophils. Now autotroph मध्ये cyanobacteria आणि heterobacteria. Cyanobacteria मध्ये cyanobacteria आणि दुसरं म्हणजे chemosynthetic bacteria बघितलेलं. मायकोप्लाझम मध्ये पीपीएलओ हे आपण एक्झाम्पल बघितलेलं. सो इन शॉर्ट आपण हे सगळं किंगडम मोनेरा बघितला. आता आपण जो पुढचा किंगडम चालू करणार आहोत दॅट किंगडम इज कॉल्ड ॲज हे आपण काल स्ट्रक्चर बघितलेलं मागच्या लेक्चरला. ओके सो आय होप तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, ते कोणाला काय प्रॉब्लेम नसेल. ओके सो आपण पुढचा आता क्लास हे किंगडम चालू करतोय, किंगडम प्रोटिस्टा. Now in kingdom Protista, all are single-celled eukaryotic cell. Okay, they are eukaryotes and made up of single cell, which are placed under Protista. But boundaries of these kingdoms are not well defined, so it is an intermediate. So it includes chrysophytes, dinoflagellates, euglenoids, slime molds, etc. Protozoans under this class order called as Protista. Now member of Protista are basically they are aquatic. ते सगळे पाण्यात राहणार आहेत. आणि हा जो काय प्रोटिस्टा आहे ना, किंगडम प्रोटिस्टा, हा कनेक्टिंग लिंक आहे प्लांट्स आणि एनिमल्स मधला, प्लांट्स, एनिमल आणि फंजाई मधला. नाउ ऍज अ eukaryotes or being eukaryotes, the protistian cell body contain well defined nucleus. Means you know that it is, if it is eukaryote, so nucleus is well defined and membrane bound organelles are present. Some have flagellated while some have cilia. काही जणांना flagella असतात, काही जणांना cilia असतात. Now हे जे काही प्रोटिस्टा ग्रुप आहेत, they either reproduce sexually or by reproduce asexually. Now बघूया आपण डिटेल मध्ये किंगडम प्रोटिस्टा. Now kingdom protista, they are eukaryote now and unicellular. Now प्रोटिस्टा मध्ये कोण कोण येतात? पहिले येतं chrysophytes. They are also called or includes diatoms and golden algae. Now they are called photosynthetic, and that's why first they are placed, or they are alga, they are placed in plantae. Actually त्यांना photosynthesis असल्यामध्ये plantae मध्ये टाकलेलं.
पण नंतर असं लक्षात आलं की ते युनिसेल्युलर आहेत. प्लांट्स सगळे मल्टीसेल्युलर आहेत. हे युनिसेल्युलर असल्यामुळे त्याला नंतर मग प्रोटिस्टामध्ये टाकलं गेलं. दुसरं आहे ते डायनोफ्लॅजिलेट्स. मोस्ट ऑफ देम हॅव टू फ्लॅजेला आणि म्हणून त्याला डायनोफ्लॅजिल म्हणतात. दे आर ऑल्सो फोटोसिंथेटिक. ना थर्ड आहे ते युग्लिनॉइड्स. ना इन केस ऑफ युग्लिनॉइड्स हे ऍक्च्युली ना मोड ऑफ न्यूट्रिशन मधनं थोडं डिपेंड आहे. युग्लिनॉइड्स ऑल्सो कॉल्ड एज मिक्सोट्रॉफ. ना एक्झाम्पल इज युग्लिना. ना मिक्सोट्रॉफ म्हणजे काय, तर ह्यांच्यामध्ये ना ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक म्हणजे सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन होतं. म्हणून त्याला युग्लिनॉइड्स म्हणजे म्हणून त्याला मिक्सोट्रॉफ असं म्हणतात. दोन्ही वेळेला होतं. सकाळी ऑटोट्रॉपिक होतं म्हणजे फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप आणि रात्री होतं ते विदाउट सनलाइट. नाउ लास्ट वन इज स्लाइम मोल्ड दॅट इज कॉल्ड एज सॅफ्रोफाइट. सो आपण हे प्रत्येकाचं डिटेल स्ट्रक्चर बघणार आहोत. परंतु आपण ना ऑन दी बेसिस ऑफ देअर मोड ऑफ न्यूट्रिशन, हे आता मी इन डिटेल तुम्हाला काय बघायचं ते सांगितलं. ऑन दी बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन इथपासून मेन चालू होतं. दे आर डिवायडेड इंटू 3. वन इज कॉल्ड फोटोसिंथेटिक, सेकंड वन इज प्रोटोझोन प्रोटिस्ट अँड थर्ड वन इज सॅप्रोफायटिक. आता फोटोसिंथेटिक मध्ये ऑब्विसली फोटोसिंथेटिक म्हणजे ऑटोट्रॉप्स, ज्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असणार. देर आर डिफरंट टाइप ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट. सो इफ इट इज फोटोसिंथेटिक पिगमेंट इज देअर, ते स्वतःच स्वतः तयार करू शकतात, ते स्वतःच स्वतः प्रिपेअर करू शकतात, म्हणून त्यांना फोटोसिंथेटिक म्हणतात. दुसरा जो आहे तो प्रोटोझोन प्रोटिस्ट मध्ये हेट्रोट्रॉप्स येतात. सो हेट्रोट्रॉप्स मध्ये काय करणार, ते स्वतःच स्वतः तयार करू शकत नाही. सो दे कॅन फीड ऑन अदर ॲनिमल्स, कोणा दुसऱ्यावरती डिपेंड राहतात. सॅप्रोफाइट आहेत त्याच्यामध्ये स्लाइम मोल्ड येतात. सॅप्रोफाइट म्हणजे ऍक्च्युली डेड अँड डिकेइंग मॅटर वरती ऍब्सॉर्प्शन म्हणजे फिडिंग करणारे. सो हे सगळे सॅप्रोफाइट्स. फोटोसिंथेटिक मध्ये ना कोणकोणते येतात बघूया आपण. पहिले फोटोसिंथेटिकची लाईन हे ती पूर्ण करून टाकू ना. फोटोसिंथेटिक मध्ये येतात क्रायसोफायटा. आता क्रायसोफायटा म्हणजे कोण, त्याला दुसरं नाव आहे गोल्डन अल्गी. ह्याला का गोल्डन अल्गी म्हणतात ते आपण पुढे बघूया. एक्झाम्पल याचं डायटम्स. न सेकंड जे आहे तो पायरोफायटा आहे. न पायरोफायटा इज ऑल्सो कॉल्ड एज फायर अल्गी. हे एमसीक्यू मध्ये नीट मध्ये विचारतात ना. त्याचे एक्झाम्पल आहे डायनोफ्लॅजिलेट्स. अँड द थर्ड एक्झाम्पल इज युग्लिनोफायटा. न युग्लिनोफायटा एक्झाम्पल इज युग्लिना. सो आपण हे पहिले 3 बघणार आहोत. क्रायसोफायटा, पायरोफायटा, युग्लिनोफायटा. क्रायसोफायटाचा एक्झाम्पल आहे डायटम्स, गोल्डन अल्गी. पायरोफायटाचा एक्झाम्पल आहे डायनोफ्लॅजिलेट्स, फायर अल्गी. फायर अल्गी याला का म्हणतात हे आपण पुढे बघणार आहोत. आणि युग्लिनोफायटा एक्झाम्पल इज युग्लिना. Now basically this Euglynophyta or Euglena is a connecting link between plants and animals. Plants and animals मध्ये कनेक्टिंग लिंक आहे की का ते पण आपण पुढे बघूया. Now प्रोटोझोन प्रोटिस्ट मध्ये ऑल आर हेट्रोट्रॉप्स. हेट्रोट्रॉप्स मध्ये सार्कोडिना which is also called as amoeboid protista. Example is amoeba or you can say entamoeba histolytica, whatever. Now second one is cilia. So depending upon the mode of locomotory organ, they have cilia. Example is paramecium or we can say ciliata. Ciliata having organism having cilia. Example is paramecium. Now flagellata. Locomotory organ is flagella. Example is इथे सिलिएटाचा एक्झाम्पल पॅरामेशियम नाही आहे. सिलिएटाचा एक्झाम्पल पॅरामेशियम आहे. इथं फ्लॅजेल्लाचं एक्झाम्पल काय सांगूया आपण त्याला, युग्लिना मध्ये पण येतं किंवा दुसरं एक्झाम्पल पुढे बघूया आपण एका. स्पोरोझोआ. स्पोरोझोआ मध्ये नो लोकोमोटरी ऑर्गन. एक्झाम्पल इज प्लास्मोडियम. प्लास्मोडियम हा मलेरियल पॅरासाइट आहे. आणि सॅप्रोफायटा मध्ये येतो स्लाइम मोल्ड. ओके. सो आपण याचा पहिला जो पार्ट आहे कशाचा, तुमच्या फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपचा, तो आपण फर्स्ट पार्ट बघणार आहोत. दॅट इज कॉल्ड एज क्रायसोफायटा. नाउ बघा, किंगडम प्रोटिस्टा, फोटोसिंथेटिक प्रोटिस्टा, क्रायसोफाइट्स. Now occurrence, they are found in fresh water.
as well as in the marine environment. फ्रेश वॉटर मध्ये पण मिळतात आणि मरीन एन्व्हायरमेंट मध्ये, म्हणजे आयदर दे आर फ्रेश वॉटर और मरीन वॉटर. नाउ दे आर मायक्रोस्कोपिक and float passively in water current, that is called as plankton. Now most of them are photosynthetic, and photosynthetic pigments are nothing but chlorophyll and fucoxylin, FuCO, that is called as fucoxylin. So these are the two pigments. Fucoxanthin and chlorophyll are the two pigment which are basically, or this pigment present in chrysophytes. Now this group includes diatoms and golden algae, desmids. Now आपण diatomचं structure बघूया. Now basically diatoms are microscopic, aquatic, either they are fresh or marine, and photosynthetic. Now आता याच्यात peculiar characters काय काय बघा, हे लक्षात ठेवायचं. Now diatom, you know, the cell wall is present. So in case of diatom, the cell wall is deposited with silica, and because of silica deposition, cell wall is indestructible. Now indestructible याचा अर्थ काय, तर ऍक्च्युली हा एनिमल जो आहे, आय मीन जो सॉरी हा जो काय क्रायसोफाइट्स आहे, डायटम्स आहे, या डायटमचं वरचं लेअर जे असतं ना ते सिलिकाचं असतं. ऍक्च्युली आता जेव्हा एनिमल डेड होतो तेव्हा सिलिका तसंच राहतो, म्हणजे सिलिकाचं लेअर तसंच राहतं, आणि ज्या पुढचा ऑर्गॅनिझम त्याच्यावर तयार होतो, परत तो ऑर्गॅनिझम मरतो, त्याच्यावरती सिलिका असं सिलिकाचा लेअरवर लेअर तयार होतो, आणि असंख्य सिलिकाचे लेअर तयार होतात. जे सिलिकाचं थोडक्यात काय, ते सिलिकाचे लेअर डिस्ट्रक्ट होत नाहीत, जात नाहीत, निघून जात नाहीत, म्हणून त्याला इनडिस्ट्रक्टिबल असं म्हणतो आपण. आणि हे जे काय जे मी तुम्हाला सांगितलं त्याला डायॲटोमिनस अर्थ असं म्हणतात. सो डायॲटम हॅव लेफ्ट बिहाइंड लार्ज अमाउंट ऑफ सेल वॉल, म्हणजे सिलिकाचा सेल वॉल डिपॉझिट इन देअर हॅबिट which is accumulated over billions of years, and it is referred as diatominous earth. याला diatominous earth असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात सिलिकाचा लेअर ना एकावर एक साठत जातो, एकावर एक येत जातो. आतला ऑर्गॅनिझम मरतो, आतला जो डायटम मरतो, पण त्याचा लेअर जो सेल वॉल जो तसाच राहतो, आणि तसाच राहिल्यानंतर तो खराब होत नसल्यामुळे तो असं एकावर एक थर सतल्यासारखे आपल्याला दिसतं, जे इनडिस्ट्रक्टिबल लेअर्स आहेत. ना आता आपण बेसिकली ना हे दोन प्रकारचे डायटम आहेत. ऑन द बेसिस ऑफ देअर शेप दे आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट वन इज पिनेट टाइप अँड सेकंड वन इज सेंट्रिक टाइप. बघा दोघांमध्ये फरक काय बघा. पिनेट टाइप ना स्मॉलर टू सोप बॉक्स, अँड सेंट्रिक टाइप इज नथिंग बट सर्क्युलर, म्हणजे पेट्री डिश सारखे असतात. आता पिनेट टाइप म्हणजे काय, आपल्या घरामध्ये साबणाची डबी बॉक्स असतो बघा, त्याच्या आत आपण साबण ठेवतो. ऍक्च्युली साबणाची डबी कशी आहे, आत एक लेअर आहे खाली, आणि त्याच्यावर ओव्हरलॅप होणारा ना दुसरा लेअर आहे. बघा आपण डायग्राम बघूया. हा त्याचा वरचा लेअर आहे, बरोबर ना, डायटमचा वरचा लेअर आहे, आणि हा त्याचा ज्या वरच्या लेअरला आपण एपिथिका असं म्हणतो, आणि दुसरा आहे तो खालचा लेअर आहे, त्या खालच्या लेअरला आपण इकडे हायपोथिका असं म्हणतो. म्हणजे साबणाचा बॉक्स असतो ना, तो कन्सिडर करा. साबणाचा बॉक्स कसा असतो, आतला एक बॉक्स आहे आणि त्याच्यावरचा वरचा बॉक्स बसतो, म्हणजे आतल्या बॉक्सवरती वरचा बॉक्स बसतो, बरोबर ना. तसं हे डायटमच्या मध्ये असलेला एक पहिला टाइप आहे तो पिनेट टाइप आहे. पिनेट टाइप म्हणजे एक सोप बॉक्स सारखा असतो, आत एक लेअर आणि त्याच्यावर ओव्हरलॅप झालेला दुसरा लेअर. जो आतला लेअर आहे म्हणजे खालचा लेअर म्हणूया, आतला म्हणजे खालचा लेअर, या खालच्या लेअरला हायपोथिका असं म्हणतात, आणि वरचा जो लेअर आहे त्याला एपिथिका असं म्हणतात. हायपोथिका आणि एपिथिका, द आउटर लेअर इज कॉल्ड हायपोथिका विच ओव्हरलॅप epitheca which overlap the hypotheca, and epitheca and hypotheca is connected by means of valve. It is connected by means of valve. So this type is called as pinnate type, which is just like a soap box. दुसरा आहे ना सेम स्ट्रक्चर असंच आहे, फक्त फरक एवढाच आहे की तो पेट्री डिश कशी असते किंवा आपण असं सर्क्युलर असतं असं धरून चालू, म्हणजे एक छोटा सर्कल आहे, छोटी एक डिश आहे सर्क्युलर डिश, त्याच्यावरती मोठी सर्क्युलर डिश बसवली आहे. तर एका डिश मध्ये दुसरी डिश बसवली आहे जी सर्क्युलर आकार जी असते, ज्याला आपण पेट्री डिश म्हणतो. सो ऑन द बेसिस ऑफ देअर शेप डायटम्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज कॉल्ड एज पिनेट टाइप सिमिलर टू सोप बॉक्स, अँड सेकंड इज सेंट्रिक टाइप सिमिलर, इट इज सर्क्युलर और पेट्री डिश. ही डायग्रामॅटिक काढली आहे तुम्हाला कळावं म्हणून ना. सो परत सांगतो, वरचा जो लेअर आहे त्याला आपण म्हणतो आपण एपिथिका,
आणि खालचा जो आहे त्याला म्हणतो हायपोथिका. एपिथिका, हायपोथिकाच्या वर एपिथिका बसतो आणि एपिथिका आणि हायपोथिकाला जोडणारे वाल्व आहेत. सो दिस इज अबाउट टू टाइप्स ऑफ डायटम्स ऑन द बेसिस ऑफ देअर शेप. वन इज कॉल्ड एज स्पिनेट टाइप अँड सेकंड वन इज सेंट्रिक टाइप. दोघांचं स्ट्रक्चर, दोघांचं हायपोथिका आणि एपिथिका सेम असतं, वालने कनेक्ट असतात, फक्त शेप मध्ये फरक आहे. एकाचा शेप आहे तो सोप बॉक्स असतो ज्याला आपण पिनेट टाइप म्हणतो आणि दुसऱ्याचा सेंट्रिक टाइप आहे ज्याला आपण सर्क्युलर म्हणतो. Now here again cell wall is divided into two halves. One is epitheca and second one is hypotheca. The two walls are connected by means of valve and hence they are called as diatoms. आणि म्हणून त्याला आपण डाय म्हणजे दोन atoms, दोन atom ने बनलेले म्हणून त्याला आपण diatoms असं म्हणतो. We called as diatom. Now basically they are non-flagellate. They don't have any flagella. Okay, they simply float due to oil droplet. आता हे कशामुळे तरंगतात ह्याच्यावरती, तर ह्यांच्यामध्ये ना ऑइल ड्रॉपलेट असतं. अलॉंग विथ दॅट ना दे हॅव सम वॉल्युटिन ग्रॅन्युल्स अँड पॉलिसॅकाराइड विच ऍक्ट्स एज अ रिझर्व फूड विच आर प्रेझेंट इन देम. सो हा पार्ट महत्वाचा आहे. दे फ्लोट ड्यू टू बिकॉज ऑफ ऑइल ड्रॉपलेटमुळे फ्लोट होतात आणि त्यांच्यामध्ये ना ह्या दोन ग्रॅन्युल्स, एक ग्रॅन्युल्स असतात आणि दुसरे पॉलिसॅकाराइड असतात. द नेम ऑफ द ग्रॅन्युल इज वॉल्युटिन ग्रॅन्युल्स अँड polysaccharides, and these polysaccharides as a reserve food. Now reproduction is vegetative or sexual. Now त्याचा यूज काय, याचा यूज काय, तर पहिला आहे इन्सुलेटिंग ब्रिक्स. सेकंड यूज आहे तो म्हणजे बिंग ग्रेटी, म्हणजे त्याचा सरफेस. आता कसं असतं, वरचा जो मगाचा आपण एपिथिका काढला, हा एपिथिका ना स्मूथ नसतो. या एपिथिकामध्ये रिजेस अँड फरोज असतात, म्हणजे थोडक्यात वरचा भाग ना सगळा खडबडीत असतो, रफ असतो, एकदम खडबडीत असतो. आणि खडबडीत असल्यामुळे त्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. बिंग ग्रेटी, दिस सॉइल इज यूज इन पॉलिशिंग, फिल्टरिंग ऑफ ऑइल अँड सिरप. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, बिकॉज ऑफ दिस रफ सरफेस और इट शो रिजेस अँड फरोज. ओके, सो सरफेस बिकम रफ. कुठचा, एपिथिकाचा सरफेस रफ असल्यामुळे, ड्यू टू द रफ सरफेस एपिथिका ऑफ डायटम, दे आर कॉल्ड एज ज्वेल ऑफ प्लांट किंगडम और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ज्वेल ऑफ सी. हा एमसीक्यू ला प्रश्न विचारतात. ओके, ज्वेल ऑफ प्लांट किंगडम इज डॅश, म्हणून त्याला ज्वेल ऑफ प्लांट किंगडम, किंवा थोडक्यात तो ज्वेलरी सारखा, आपले ज्वेलरी कशी असते डेकोरेट केलेली तशा टाईपचा तो दिसतो, म्हणून त्याला ज्वेल ऑफ प्लांट किंवा ज्वेल ऑफ प्लांट किंगडम किंवा ज्वेल ऑफ सी असं सुद्धा म्हणतात. सो हे जे आपण सगळं बघितलंय, कोणाचं बघितलं, वी आर डिस्कस अबाउट क्रायसोफाइट्स. ओके, क्रायसोफाइटामध्ये. सो एक्झाम्पल घेतलं आपण डायटम, आणि त्याला गोल्डन अल्गी असं सुद्धा म्हणतात. नाउ नेक्स्ट पार्ट वी डिस्कस, दुसरा जो आपण बघणार आहोत दॅट इज कॉल्ड फायर अल्गी. ओके, नाउ त्याचं दुसरं नाव आहे फोटोसिंथेटिक प्रोटिस्ट, पायरोफायटा. Example is fire algae. Now fire algae, it is unicellular, phototrophic, biflagellate. Example is dinoflagellates. आता बायफ्लॅजेलेट्सच्या नावामध्येच आहे बघा, त्यांना दोन फ्लॅजेला असतात. ओके, कशा अरेंज असतात ते आपण बघूया. नाउ दे आर मोस्टली मरीन अँड फोटोसिंथेटिक. वरचे जे होते ना क्रायसोफायटा, ते फ्रेश वॉटर पण होते आणि मरीन पण होते. पण हा जो आहे that is fire algae, they are mostly marine and they are photosynthetic. They appear yellow, green, brown, blue or red depending upon the pigment present in their cells. Now important thing, the outer layer is made up of cellulosic cell wall present in the form of interlocking pieces. आता हे लक्षात ठेवा, पहिलं स्ट्रक्चर आपण बघूया. हा, डायनोफ्लॅजेलचे स्ट्रक्चर कसं असतं बघा. ऍक्च्युली जो सेल्युलोजचा जो सेल वॉल जो सेल्युलोजचा बनलेला आहे त्याचे आपण 4 तुकडे करूया. म्हणजे सोपं तुम्हाला डोळ्यासमोर उदाहरण बघा, आपण चपाती घेतो, चपातीचे 4 तुकडे करा. ओके, एक हॉरिझॉन्टल करा, एक ट्रान्सवर्स करा, लॉन्जिट्युडनल करा आणि ट्रान्सवर्स करा. आता तुम्ही जेव्हा त्याला ट्रान्सवर्स कट कराल बरोबर, तेव्हा 2 अर्धे भाग होणार. वर्ण जेव्हा कट कराल तेव्हा एलएस म्हणजे लॉन्जिट्युडनल सेक्शन, तेव्हा काय होणार,
पाव भाग होतील. आता हे 4 भाग आहेत ना, थोडे थोडे एकमेकांच्या लांब ठेवा, त्याच्यामध्ये थोडीशी गॅप असू द्या, बरोबर ना. आता गॅप झाल्यानंतर तुम्ही जर चपातीची उभी गॅप बघितली तर ती गॅप म्हणजे त्याला फिशर असं म्हणतात किंवा ग्रूज असं म्हणतात. GROOV, ग्रूज. ग्रूज म्हणजे चीर, खाच. वरची खाच आहे ना ती लॉन्जिट्युडनल ग्रूव आहे आणि आडवी जी खाच आहे ना ती ट्रान्सवर्स ग्रूव आहे. परत एकदा मी रिपीट करतो, आपल्याला लॉन्जिट्युडनल ट्रान्सवर्स ग्रूव बघायची आहे. बघा कसं आहे, सोपं उदाहरण म्हणून मी काही डायग्राम दाखवतो. सोपं उदाहरण म्हणून आपण चपाती घेऊ. चपातीचे आपण 4 भाग करूया. चपातीला मी आडवं कापलं, चपातीला मी उभी कापली, म्हणजे आडवे 2 भाग केले, अर्धी चपाती झाली. परत त्याचे पण उभे भाग केले म्हणजे पाव तुकडा झाला. आता हे 4 तुकड्याला थोडे एकमेकांपासून लांब ठेवा, म्हणजे दोघांच्या मध्ये गॅप असू द्या. मग तुम्हाला 2 प्रकारच्या ग्रूज मिळतील. एक ग्रूज आहे ना ही ट्रान्सवर्स ग्रूव मिळेल. ग्रूज याचा अर्थ खाच, चीर. ट्रान्सवर्स ग्रूव मिळेल आणि उभी जी मिळेल ना दॅट इज कॉल्ड लॉन्जिट्युडनल ग्रूव. आता मी डायग्रामॅटिक दाखवतो बघा. बघा ही एक ग्रूव झाली, एक सेल वॉलचा पार्ट झाला, बरोबर. हा दुसरा सेल वॉलचा पार्ट झाला, हा तिसरा सेल वॉलचा पार्ट झाला आणि हा चौथा सेल वॉलचा पार्ट झाला. बाळांनो हे सगळं डायग्रामॅटिक आहे हा, मला हे असं तुम्हाला कळावं म्हणून दाखवतोय. आता इकडे तुमचे 4 ग्रूव झाले बघा. ही एक आडवी ग्रूव झाली जिला आपण ट्रान्सवर्स ग्रूव म्हणतो आणि उभी ग्रूव झाली ज्याला आपण लॉन्जिट्युडनल ग्रूव म्हणतो. आता गंमत अशी आहे, हे जे काही 2 फ्लॅजेल आहेत हे 2 फ्लॅजेल आहे ना इकडनं बाहेर पडतात, बरोबर ना. एक फ्लॅजेलला, आता ही जी काही ग्रूव आहे, ही जी काही अख्खी ग्रूव आहे ही लॉन्जिट्युडनल ग्रूव आहे आणि ही जी काही ग्रूव आहे ही सगळी ट्रान्सवर्स ग्रूव आहे. बघा आता या ग्रूवला आपण म्हणूया ट्रान्सवर्स ग्रूव, जी आडवी आहे, बरोबर आहे. याला आपण ट्रान्सवर्स ग्रूव म्हणूया. आणि दुसरी जी ग्रूव आहे त्याला म्हणूया आपण लॉन्जिट्युडनल ग्रूव, म्हणजे जी उभी आहे. ही अख्खीची अख्खी ग्रूव आहे त्याला लॉन्जिट्युडनल ग्रूव म्हणतात. आणि आडवी जी ग्रूव आहे या ग्रूवला सगळ्यांना ट्रान्सवर्स ग्रूव म्हणतात. या लॉन्जिट्युडनल ग्रूव मधनं ना 2 फ्लॅजेल आहेत ना, लॉन्जिट्युडनल ग्रूव मधनं एक लांब लचक फ्लॅजेला बाहेर येते जी लांब असते, ओके. आणि ह्या लॉन्जिट्युडनल ग्रूव मधनं निघालेल्या फ्लॅजेला आपण म्हणतो फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. ही जी काय लॉन्जिट्युडनल ग्रूव मधनं निघणारी फ्लॅजेला आहे त्या फ्लॅजेलाचं काम फक्त लोकोमोशन आहे, ओके. तर ट्रान्सवर्स ग्रूव मधनं काय होतं माहितीये का, ट्रान्सवर्स ग्रूव मधनं पण फ्लॅजेला बाहेर येते, पण ती कशी होते माहितीये का, ती या ट्रान्सवर्स ग्रूवला सर्क्युलर होते, म्हणजे अशी गोल होते. बघा हा एकीकडनं निघणारा काय म्हणू आपण फ्लॅजेला इकडनं एकीकडनं निघतोय, हा दुसरा फ्लॅजेला दुसरीकडनं निघतोय. पहिला जो फ्लॅजेला निघतोय बघा, पहिला जो फ्लॅजेला निघणार हा कुठनं जाणार तर तो लॉन्जिट्युडनल ग्रूव मधनं बाहेर पडणार, बरोबर, ज्याला आपण लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला असं म्हणतो. किंवा दिस फ्लॅजेला इज लॉंग अँड दिस फ्लॅजेला, पर्पज ऑफ दिस फ्लॅजेला फॉर लोकोमोशन, तिचं काम लोकोमोशन आहे. तर दुसरा जो आहे म्हणजे कोणता, ट्रान्सवर्स फ्लॅजेला. हा ट्रान्सवर्स फ्लॅजेला जो आहे ना तो या ग्रूवला ना पूर्ण असं राऊंड करतो, सर्कल करतो, ओके. म्हणून त्याला आपण सर्क्युलर म्हणूया. सो बघा असं ते सर्कल करतो, तो बाहेर येत नाही, तो सर्कल करतो. आणि ट्रान्सफर फ्लॅजेला अरेंज इन सर्क्युलर. आणि डोळ्यासमोर ना भोवरा आणा, बघा आपण भोवरा फिरवतो, काय करतो आपण भोवऱ्याला, सगळ्यांना माहिती असेल ना भोवऱ्याला आपण ती नाडी गुंडाळतो, बरोबर ना. आणि नाडी गुंडाळून पूर्ण गुंडाळून आपण नाडी खेचतो, खेचल्यामुळे काय होतं, भोवरा गोल 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 फिरायला लागतो, क्लिअर. तसं हा जो काही ट्रान्सफर्स ग्रूव आहे ना हा त्या नाडीचं काम करतो, म्हणजे त्याला भोवऱ्यासारखं फिरवतो. कोणाला, त्या ह्याला डायनोफ्लॅजेलसला. सो ह्याचं काम काय माहितीये का, ह्याचं काम भोवऱ्यासारखं फिरवणं, दॅट इज स्पिनिंग प्रोसेस. आणि म्हणून याला आपण ना वर्लिंग विप्स असं म्हणतो, दॅट इज कॉल्ड वर्लिंग विप्स. ह्या फ्लॅजेलाचं काम वेगळं आहे, ह्या फ्लॅजेलाचं काम वेगळं आहे. ह्या फ्लॅजेलाचं काम लोकोमोशन आहे, तर ह्या फ्लॅजेलाचं काम ना असं तो भोऱ्यासारखा गोल गोल फिरतो, ओके, भोऱ्यासारखा गोल गोल फिरतो. सो ऍक्च्युली असं स्ट्रक्चर, आणि ते आपल्याला ज्याच्यामध्ये दाखवलेलं जे स्ट्रक्चर आहे ते ह्या प्रकारचं आहे बघा. ते 2 फ्लॅजेल आहेत, एक बाहेर आलेला फ्लॅजेल आहे, ओके, जो आपण लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला बघितला, आणि इकडे ट्रान्सफर फ्लॅजेला असतो, तो असा डायटमला भोऱ्यासारखा फिरवतो.
सो आय होप तुम्हाला हे सगळ्यांना कळलं असेल. मी परत सांगतो, ह्याचा सेल वॉल आहे, हा सेल वॉल आहे ना, आउटर लेयर इज मेड अप ऑफ सेल्युलोज सेल वॉल अँड इज मेड अप ऑफ इंटरलॉकिंग पीसेस. 4 इंटरलॉकिंग पीसेस असतात. इंटरलॉक म्हणजे एकमेकांमध्ये फिट होणार आहे, पण फिट होण्यामध्ये ग्रूज असतो हा. आणि ते कसे असतात, तर ते त्याच्यामध्ये 2 ग्रू होतात. एक ग्रू होतो त्याला म्हणतो आपण लॉन्जिट्युडनल ग्रू, आणि दुसरा जो होतो तो दिस कॉल्ड ट्रान्सव्हर्स ग्रू. आडवा आहे तो ट्रान्सव्हर्स ग्रू आहे, उभा होणार आहे तो लॉन्जिट्युडनल ग्रू आहे. मी तुम्हाला कम्पेअर करायला सांगितलं, आपण चपातीचे 4 तुकडे केले. एक चपातीचा पाव तुकडा आहे, हा दुसरा चपातीचा पाव तुकडा आहे, तिसरा चौथा, दोघांच्या मध्ये हे ग्रू झाले किंवा खादे. चपातीचे तुकडे थोडे थोडे लांब लांब करा तुम्ही, तुम्हाला असे मध्ये गॅप मिळणार. ती जी आडवी गॅप आहे ज्याला आपण ग्रू म्हणूया त्याला ट्रान्सव्हर्स ग्रू म्हणतात, आणि उभी जी आहे त्याला लॉन्जिट्युडनल ग्रू म्हणतात. ऍक्च्युली जी त्याच्या आतमधनं हे फ्लॅजेला बाहेर पडतात. आता जो लॉन्जिट्युडनल ग्रू मधनं पडणारा फ्लॅजेला आहे हा खूप लांब असतो, आणि हा लांब असलेला फ्लॅजेलाचं मेन काम आहे लोकोमोशन. तर जो ट्रान्सव्हर्स ग्रुप मध्ये येणारा फ्लॅजेला आहे तो काय करतो, फ्लॅजेला आहे ना तो असा सर्क्युलर होतो त्या ग्रूजला, म्हणजे आतच गोल राऊंड रिंगड करतो. आणि म्हणून द ट्रान्सफर फ्लॅजेला अरेंज इन सर्क्युलर अँड मूव स्पिनिंग, म्हणजे भोऱ्यासारखा तो फिरतो, आणि त्याला म्हणून वर्लिंग विप्स असं म्हणतात. सो पायरोफायटामध्ये आपण हे डायनोफ्लॅजेलाचं एक्झाम्पल बघतोय. पुढे जाऊया. द इम्पॉर्टंट example is dinoflagellates is, एक मिनिट, ओके, हा. द इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ डायनोफ्लॅजेलेट्स इज, हे एक्झाम्पल अतिशय महत्वाचं आहे. गॉन्युलेक्स. याच्यात महत्वाचं काय माहितीये का, त्याला आपण रेड डायनोफ्लॅजेलेट्स म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज रेड डायनोफ्लॅजेलेट्स. Goniolix, this is called as red dinoflagellates. Now it undergoes rapid multiplication. यांचा जो कलर असतो ना तो रेड कलर असतो, आणि रेड कलर असल्यामुळे हे ना मल्टिप्लाय फास्ट होतात. आणि रेड कलर असल्यामुळे नाही, यांच्यामध्ये मल्टिप्लाय फास्ट होतो, आणि मल्टिप्लिकेशन फास्ट असल्यामुळे ना सगळं जे काय मरीन वॉटर आहे, या मरीन वॉटरमध्ये सगळंच्या सगळं याचा तवंग किंवा याचा सगळ्याच्या सगळ्याचा थर तयार होतो, आणि सगळा रंग लाल दिसतो. ओके, म्हणून त्याला फायर अल्गी असं म्हणतात. दिस एक्झिबिट प्रॉपर्टी ऑफ बायोल्युमिनन्स. यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी असते या स्पेसिफिक स्पीसीज मध्ये, दॅट इज कॉल्ड एज बायोल्युमिनन्स. बायोल्युमिनन्स म्हणजे ते एमिटिंग दी लाईट, दॅट इज कॉल्ड एज फॉस्फोरसन्स. त्याला आपण दुसरं नाव फॉस्फोरसन्स म्हणतो. आता हे कशामुळे बायोल्युमिनन्स शो करतात, तर बायोल्युमिनन्स इज ड्यू टू बिकॉज ऑफ त्यांच्यामध्ये प्रोटीन असतं, त्याला म्हणतात ल्युसिफिरिन. दिस ल्युसिफिरिन प्रोटीन प्रेझेंट इन दिस रेड डायनोफ्लॅजेलेट्स. ओके, अँड हेन्स दे आर कॉल्ड एज फायर अल्गा, आणि म्हणून त्यांना फायर अल्गा असं म्हणतात. लाल लाल दिसतात ते. And this is redness is due to because of this protein is called as, or bioluminescence basically is due to because of luciferin. आणि luciferin असल्यामुळे त्याला आपण रेड फायर अल्गा असं म्हणतो. सो रिप्रोडक्शन इज सेक्शुअल. सो दिस इज अबाउट पायरोफायटा. ओके, इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? अंडरस्टँडिंग सगळ्यांना झालंय? मी काय बोललोय ते कळलंय सगळ्यांना? ओके, लेट इट बी व्हेरी क्लिअर. हे बघा, पुस्तकात ना एकदम छोटं छोटस दिलेलं आहे जे इन्साइड आहे. काही पार्ट आहेत ना ते मी एक्स्ट्रा त्याच्यात ठेवलेले आहेत, ज्याच्यावरती मी डार्क केलेलं आहे ना, दॅट इज अ एक्स्ट्रा पार्ट. हा प्रकार कुठे नाही दिलाय त्यांनी. हा जो काही मी दाखवला हा प्रकार नाहीये. त्याला रेड का म्हणतात, फायर अल्गी का म्हणतात हे पण दिलं नाहीये. त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं प्रोटीन असतं हे पण त्यांनी दिलं नाहीये. हे जे काही मी प्रोटीन सांगितलं ना ते पण नाहीये. सो हे ह्या जे काही डार्क केलेलं आहे ना हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला उपयोगी पडेल. इव्हन दो ते मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला एक्झाम्पल ह्याचं सांगितलेलं ते की कुठलं सांगितलेलं, हे 2 प्रकार हे पण पुस्तकात दिले नाहीयेत, पिनेट टाईप आणि सेंट्रिक टाईप. ओके, कुठल्या प्रकारचं ग्रॅन्युल्स असतं ते पण नाही दिलंय, ऑइल ड्रॉपलेट असतात ते पण दिले नाहीयेत युजेस मध्ये. हे मात्र तुम्हाला ना परीक्षेला विचारतात. ज्वेल ऑफ प्लॅनेट किंगडम किंवा ज्वेल ऑफ सी, हा एक प्रश्न येतो ह्याच्यामध्ये, नीट मध्ये हा क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर हे पण जे काही प्रकार आहेत हे पण त्यांनी दिलं नाहीये. 4 हाल्स असतात आणि एक मोठं असतो, एक ट्रान्सव्हर्स असते ती गोल सर्क्युलर, भोऱ्याला जशी नाडी आपण जोडतो ना
नाडी गुंडाळतो तशा टाईपचं असतं आणि त्याच्यामुळे त्याला भोवऱ्यासारखा फिरतो तो आणि फ्लॅजेलामुळे तो पुढे जातो. सो पुस्तकात दिलेलं हे एक्झाम्पल, हे डायग्राम आहे हा. त्याच्यानंतर पुढचं जो आपण बघितलेलं ते हे स्पेसिफिक एक्झाम्पल बघितलेलं त्याचं डायनोफ्लॅजिलेट्सचे, ज्याला रेड डायनोफ्लॅजिलेट्स म्हणतात, ज्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन फास्ट होतं आणि रॅपिड मल्टिप्लिकेशनमुळे पूर्ण त्या समुद्रावरती सी वरती ना रेड अपीअरन्स दिसतो, रेड टाईड दिसतो. आता हे ऍक्च्युली त्यांच्यामध्ये ह्या स्पेसिफिक अॅनिमल्स मध्ये स्पेसिफिक डायनोफ्लॅजिलेट्स मध्ये ही प्रॉपर्टी आहे बायोल्युमिनन्सची, दॅट इज एमिटिंग रे, अँड दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ त्याला दुसरं नाव आहे फॉस्फरसन्स. आता हे कशामुळे होतं, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचं पिगमेंट असतं, म्हणजे सॉरी प्रोटीन असतं, अँड प्रोटीन नेम ऑफ प्रोटीन इज ल्युसिफिरिन, आणि या ल्युसिफिरिन असल्यामुळे याला आपण फायर अलगा असं आपण म्हणतो. रिप्रोडक्शन इज असेक्शुअल. सो आय होप हे तुम्हाला दोघांना, तुम्हाला हे दोन्ही हे कळले असतील, काय डाऊट नसतील कोणाला. क्लिअर झालं सगळ्यांना? क्लिअर करून घ्या पॉइंट्स, कुठे मनात ठेवायचे नाही पॉइंट्स. हे एव्हरीथिंग इज क्लिअर. सो आपण पुढे जाऊया मग. क्लिअर झाले सगळ्यांना? ओके, ठीक आहे. येस, नववी पुढचा आपण पार्ट बघूया, दॅट इज किंगडम प्रोटिस्ट. किंगडम प्रोटिस्टचा पुढचा आपण बघणार आहोत, दॅट इज युग्लिनोफायटा. त्याचं दुसरं नाव आहे युग्लिनॉइड्स. एक्झाम्पल इज युग्लिना. नाव हे पण स्ट्रक्चर व्यवस्थित आहे का? हा बघा, ऍक्च्युली हा जो काही युग्लिनॉइड्स आहे किंवा युग्लिना ना, ही कनेक्टिंग लिंक आहे. जशी कनेक्टिंग लिंक पुढे आपण बघणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी. तुम्हाला माहिती आहे का, आपण 9th 10th मध्ये एक बघितलेलं आहे. हॅव यू हर्ड आर्कियोप्टेरस? आर्कियोप्टेरस हा एक अॅनिमल ऐकलाय का तुम्ही? इट्स ए कनेक्टिंग लिंक. ऐकलंय कोणी नाव? आर्कियोप्टेरस नाव कोणी ऐकलंय का? ही कनेक्टिंग लिंक आहे बर्ड आणि म्हणजे एव्स आणि रेप्टाइलशी. कोणी ऐकली आहे? आर्कियोप्टेरस हे नाव कोणी ऐकलंय? नाही. बरं 8th 9th मध्ये हे होतं आर्कियोप्टेरस. एक म्हणजे आता एक्झॅक्टली मला माहित नाही, पण आय थिंक तुम्हाला होतं ते. आर्कियोप्टेरस हा कनेक्टिंग लिंक आहे. रेप्टाइल पासून डायरेक्ट बर्ड्स तयार झालेले आहेत ना, ह्याच्यामध्ये एक इंटरमिडिएट अॅनिमल्स होता, पण तो आता अस्तित्वात नाहीये. मग त्याचे जे काही ठसे वगैरे मिळाले आपल्याला भूगर्भात, जे गाडलेले ठसे वगैरे, ह्याच्यावरून तो अॅनिमल्स आहे होता असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर्स होते, म्हणून त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हणतात. तसं हा सुद्धा आहे ना, युग्लिना हा कनेक्टिंग लिंक आहे. सो दे आर फाउंड इन फ्रेश वॉटर. Now, they exhibits few plant-like property, that is presence of chloroplast with pigment, and few animal-like characters, which is absence of cell wall. बघा, ह्याच्यामध्ये ना सेल वॉल नाहीये, पण क्लोरोप्लास्ट आहे. सो हा प्लांटची पण प्रॉपर्टी दाखवतो आणि हा अॅनिमलची पण प्रॉपर्टी दाखवतो. हेन्स इट्स अ कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट्स अँड अॅनिमल्स. म्हणून तो प्लांट्स अँड अॅनिमल्स मधला कनेक्टिंग लिंक आहे. Now normally they have 1 or 2 flagella. ह्याच्यामध्ये एक किंवा 2 फ्लॅजेला असतात. आता ह्याचं पण स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. Now we have to discuss structure in detail युग्लिनाचं. बघा, हा ना युग्लिना आहे. पहिले स्ट्रक्चर ऐकून घ्या व्यवस्थित. या युग्लिनाचा जो एंटिरियर पार्ट आहे, दिस इज द एंटिरियर पार्ट ऑफ युग्लिना. मी कर्सर फिरवतोय तो लक्षात घ्या. दिस इज द युग्लिना